जिओपॉलिटिक्स हे आयडिओलॉजीच्या भोवती फिरत असतं. 1990 पासून ते 2000 पर्यंत लॅटिन अमेरिकेमध्ये प्रत्येक कंट्रीनी एकच आयडिओलॉजी फॉलो केलेली आपल्याला दिसून येते. ती आयडिओलॉजी म्हणजे कोणती? तर कम्युनिझमची आयडिओलॉजी. हे जेव्हा फॉलो करायला लागले तेव्हा एक टाईड आलं, एक व्हेव आली. त्याला नाव दिलंय पिंक व्हेव किंवा पिंक टाईड. याचा अर्थ काय होतो की आम्ही सगळे देश आता कम्युनिझमला फॉलो करतोय. मग कम्युनिझमला फॉलो करतोय आपण कोणाच्या अगेन्स्ट मध्ये जाणार आहे? तर अमेरिकेच्या. कारण की अमेरिकेची आयडिओलॉजी ही कॅपिटलिस्ट आयडिओलॉजी. ही इक्वेडोर झालं, ब्राझील झालं, पेरू झाला, चिली झालं, व्हेनेझुएला झालं. तर ह्या सगळ्या देशांनी ठरवलं की सोशल जस्टिस निर्माण करायचं आहे. सामान्य लोकांना इथं आपल्याला प्रोटेक्ट करायचं आहे. अमेरिकेला परत एकदा वाटायला लागलंय की माझी कॅपिटलिस्ट आयडिओलॉजी हे बाजूला ठेवताय, डॉलर हे ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये. म्हणून त्यांनी व्हेनेझुएलावर काय केला होता? अटॅक केला होता. म्हणजेच कॅपिटलिस्ट आयडिओलॉजी ही काउंटर करतीये आता कम्युनिस्ट आयडिओलॉजीला. आणि याच्या मागचं असलेलं कारण आहे पिंक टाईड.